पण आपल्या सर्वांच्या मनातला आमदार देवदत्त निकम साहेब ते आज पण आहे, उद्या पण असणार आहेत। खरं पाहिलं तर आत्ता बोलत असताना आमच्या 42 गावाचा उल्लेख झाला, पण आम्ही सांगू इच्छिते की निकम साहेब आमच्या 42 गावामधून आपल्याला खूप मोठी अशी आघाडी आहे। माझ्या पंचायत समिती गणामध्ये 1980चं लीड निकम साहेबांना आहे आणि माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 2615चं लीड आमच्या निकम साहेबांना आहे। तरी अनेक व्हॉट्सअपवर मेसेज येतात की दामुआंना विकले गेले, आम्ही विकण्यालयातले नाही, आम्ही लढणारच आहोत। खरं पाहिलं तर ज्यावेळेस 23 तारखेला निकाल लागला त्यावेळेस मनात खूप असा काळाच दिवस आमच्यासाठी होता, कारण इथं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं होतं, रात्रीचा दिवस केला होता। आमच्या सर्वांच्या मनामध्ये फक्त देवदत्त निकम साहेब हा आमचा आमदारच होता। सर्व कार्यकर्ते ज्यावेळेस निकाल कळला त्यावेळेस ढसाढसा रडत होते। पण साहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमच्यामध्ये खूप उमेद आहे, तुम्ही हारणाऱ्यातले नाही, तुम्ही लढणाऱ्यामधले आहे आणि तुम्ही शेतकरी पुत्र आहेत, कारण तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात येत असतात, प्रत्येकाच्या ज्या व्यथा असतात त्या जाणून घेत असतात आणि तो आमदार खरा पाहिजे तर आम्हाला पाहिजे होता आणि तो आमदार आमच्यासाठी तुम्ही आहे आणि इथून पुढे तुम्हीच आमचे आमदार राहणार एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करते। आणि खरं पाहिलं तर आमचे शेखरदादा पण आहे, आमच्या शेखरदादावर पण आरोप झाला की शेखरदादा पण विकले गेले, आम्ही आहे। पण ज्यावेळेस 42 गावं आहेत पण 42 गावातली जनता ही आमची एकली नाही, तुम्ही एवढ्या विकास कामं केली होती, मग तुम्हाला पैशाचा वापर करायची गरज काय होती? तुम्ही जर पैशाची गरज वाटला नसता तरी पण आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त निकम साहेबांनाच लीड दिलेला आहे एवढेच मी सांगते आणि या ठिकाणी थांबते। अनेक गोष्टी या व्यासपीठावरती बोलण्यासारख्या आहेत, परंतु आता वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्या लाडक्या उमेदवाराचं, आपल्या मनातल्या आमदाराचं आपल्याला या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे। तरी सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातून काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत। निकम साहेब आमच्या अरुणाताईंनी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, अनेक वक्त्यांनी विशेषतः टाकळी हजी गटातल्या कार्यकर्त्यांनी बोलताना ती खंत बोलून दाखवली की आपण आपल्याच उमेदवारांसाठी केलेल्या कष्टाची आपणच आपल्या तोंडाने काही वेगळ्या चर्चा करून माती करतोय का? दामुअण्णांच्या विरोधात बोललं गेलं, त्यांच्याबद्दल बोललं गेलं की ते मॅनेज झाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत बोललं गेलं की आम्ही मॅनेज झालो। मित्रांनो माझी तुम्हाला एक प्रामाणिकपणे विनंती, इथून पुढच्या निवडणुका जर ह्या नेतृत्वाखाली जर आपल्याला लढवायच्या असतील आणि जर जिंकायच्या असतील तर सगळ्यात आधी आपण आपल्यातले गद्दार ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते गद्दार हे फक्त आपल्या विरोधात उघडपणे काम करून निवडणुका त्यांच्यासारख्या करत नाही तर आपल्यामध्ये राहून आपला बुद्धिभेद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करतायत। अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा आम्ही बघतोय, कोणाचा काही मागमूस नाही, कोणाचा काही संबंध नाही। ज्या गावांमध्ये 20-20, 25-25 किलोमीटरचं अंतर आहे त्या गावांमधले कार्यकर्ते दुसऱ्या गावामध्ये काय घडलं याची चर्चा करतात। मित्रांनो माझं तुम्हाला हात जोडून प्रामाणिकपणे सांगणं आहे, जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही कमी पडलो असू, जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आमचं काही चुकलं असेल आणि जाणून बुजून जर काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर संध्याकाळची वेळ झाली, ज्याला बत्ती लावण्याची वेळ आपण म्हणतो, आणि पवित्र अशा थापलिंगाच्या दारात तुम्ही आम्ही सगळेजण उभे, ज्याने कोणी असा प्रकार केला असेल त्याला काय करायचं आणि काय नाही हे आपला थापलिंग त्या ठिकाणी बघून घेईल। परंतु तुमच्या आमच्या सारख्यांनी आपापसातल्या ह्या चर्चा थांबवल्या पाहिजेत आणि ह्या चर्चा जर आपण थांबवल्या नाहीत तर ज्यांनी जीवापाड गेले कित्येक दिवस कष्ट केलेत, घरदार प्रपंच नोकरी धंदा शेती दूध सगळं सोडून आपल्या उमेदवाराकरता रक्ताचं पाणी केलंय, आपल्यातल्या एखाद्याच्या एका शब्दाने त्याच्या सगळ्यांच्या कष्टावरती पाणी पडण्याचं काम होईल एवढं फक्त आपण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। उद्या आमच्या माऊली शेठ डोमेनने उल्लेख केला, उद्या आता आमच्या MIDC मध्ये प्रकार सुरू झालाय, कुठल्या कंपनीत नोकरीला आहे, कोणता साहेब HR आहे त्याला मी त्याच्याशी बोलतो, म्हणजे नोकऱ्या घालवण्यासाठी आता दबाव तंत्र सुरू झाले। माऊली शेठ डोमेनने सांगितलं ऊस नेणार नाही म्हणून दबाव तंत्र सुरू झाले। माझं तर म्हणणं माऊली शेठ असं आहे त्यांनी आपला ऊसच नेऊ नये। अहमदाबाद मध्ये आम्ही प्रचाराला गेलो असताना
माशेरे आहेत का इथं जावं आमची? त्यांनी आम्हाला हे सांगितलं की या भागामध्ये प्रचार केला जातोय की तुमचा ऊस सुद्धा नेणार नाही. आम्ही त्याच ठिकाणी सडेतोडपणे उत्तर दिलं, अरे तुम्ही ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याचा ऊस राहणार राहत नाही. पारनेरचे दोन्ही कारखाने, हिरडगावचा 3रा, नाथ मस्कोबा 4था, आमच्या अशोक बापूंचा व्यंकटेश्वर 5वा आणि विघ्नर 6वा, 6 कारखाने ऊस न्यायला तयार आहेत. पण माझ्या शिरूरच्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तुमच्या कारखान्याला टिपरू द्यायचं नाही, तुमच्या कारखान्याचं काय होईल हे आधी विचार करा. अजिबात माऊली शेड असल्या धमक्यांना भीक घालायची नाही. आणि कार्यकर्त्यांना माझं एक शेवटचं सांगणं आहे मित्रांनो, ही लढाई शेवटची लढाई नव्हती. आता बाळासाहेबांनी सांगितलं की 26,000 मतांनी पहिली निवडणूक या भागाचं नेतृत्व जिंकलं होतं. परंतु तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की पहिल्याच निवडणुकीमध्ये मतांच्या दृष्टीने लखपती होणारा नेता हा तुम्हाला आम्हाला सापडलाय. याच्या लाखाचे उद्या 10 लाख कसे करायचे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवायचंय.